नवरात्रीमध्ये काही जण अगदी 9 दिवसांचे उपवास करतात. काही बसता उठता उपवास करतात, तर काही जण काही विशिष्ट दिवशी उपवास करतात. पण नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या उपवासाला कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ खाऊ नयेत, हे उपवास कसे करावेत? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. हिंदू सणवारांमध्ये नवरात्रीला एक वेगळंच महत्त्व आहे. 9 दिवस आई जगदंबेची पूजा आणि तिच्यासाठी उपवास करण्याची पद्धत आहे. हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. नवरात्रीला उपवास हा देवीसाठी केलेल्या त्यागाचा एक छोटासा भाग आहे. हे उपवास म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांच्या आरोग्यासाठी एक पर्वणीच होय. या उपवासामध्ये दैनंदिन जीवनशैलीमधून बाहेर पडून मनाला आणि शरीराला जास्तीत जास्त आरोग्य संपन्न करण्याचा एक प्रयत्न असतो. हा उपवास फक्त खाण्याचे उपवास नसावेत, म्हणजे शरीर आणि मनाची योग्य प्रकारे आरोग्याकडे वाटचाल असावी. श्रावण भाद्रपदातील इतर उपवास आणि नवरात्रीतील उपवास यामध्ये सुद्धा फरक आहे बरं का. नवरात्रीतील उपवास म्हणजे परमार्थासाठी स्वार्थाचा केलेला प्रदीर्घ त्याग आहे. मात्र हे उपवास अत्यंत चुकीच्या पद्धतीने केले जातात. नवरात्रीमध्ये सद्वृत्तींच्या पालनाला असाधारण महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार या सद्वृत्ती पालन करणाऱ्या व्यक्तीमध्ये कुठलेही शारीरिक किंवा मानसिक विकार लवकर होत नाही. नवरात्रीतील 9 दिवसांच्या या उपवासामध्ये लंघन हा प्रकार अभिप्रेत आहे. पचण्यास अत्यंत हलकं अन्न, फक्त जल किंवा पेय पदार्थांचं ग्रहण, तसंच अन्न भाजून सेवन करणं, ज्याला आपण दशमी म्हणतो, किंवा फलाहार, हे सगळं अभिप्रेत आहे. बहुतांश लोक नवरात्रीत नियमित स्वरूपात शेंगदाणे, साबुदाणा, बटाट्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, पापड्या तसंच अति गोड पदार्थ यांचं सेवन करतात. पण या सगळ्यामुळे शरीरावर आणि मनावर जो अपेक्षित परिणाम उपवासाचा होणं अपेक्षित आहे तो होत नाही. किंबहुना हे उपवास झाल्यावर लोक पचनसंस्था बिघडल्याने आजारी पडलेले दिसून येतात. म्हणूनच नवरात्रीचे उपवास योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे, कारण योग्य प्रकारे उपवास केले तर त्याचा योग्य परिणाम शरीरावर आणि मनावर होतो. या काळात योग्य आणि आवश्यक नियंत्रित आहार घेतल्यास शरीर जास्तीत जास्त आरोग्यकारक होतं, बुद्धीची चंचलता कमी होते, मन एकाग्र होण्यास मदत होते, मानसिक शक्ती वाढते, मानसिक शांती मिळते. नवरात्रीचे उपवास योग्य प्रकारे केल्यास शरीरातला सगळा विषयुक्त भाग बाहेर पडतो. परिणामी शरीरातील मेद, रक्तातील शर्करा हे सगळं नियंत्रित राहतं. स्थूल व्यक्तींचं वजन कमी होण्यास सुरुवात होते, त्यामुळे शरीरामध्ये बरेच चांगले आणि सकारात्मक बदल दिसून येतात. मात्र हे उपवास करताना आहारासाठी अत्यंत योग्य पदार्थांची निवड करणं गरजेचं आहे. बघूया ते पदार्थ कोणते आहेत. त्यामध्ये ताक आहे, लिंबू पाणी, कोकम या पेयांचा वापर करावा. ज्या व्यक्तींना खोकला, सर्दी किंवा दमा आहे त्यांनी सुंठयुक्त काळा चहा किंवा ग्रीन टीचा वापर करावा. फळांमध्ये संत्री, मोसंबी, डाळिंब, अननस, सफरचंद, केळी यांचा वापर करावा. उपवासाच्या शेवटच्या दिवसांमध्ये नारळाचं पाणी घेणं योग्य ठरतं. उपवास करत असताना पाण्याचं सेवन भरपूर करा. नवरात्रीच्या उपवासात गहू आणि तांदूळ यापासून बनवलेले पदार्थ खात नाहीत. आणि मग याला पर्याय म्हणूनच नवरात्रीच्या उपवासात शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेल्या अन्न पदार्थांचं सेवन करावं. ज्या व्यक्तींना या प्रकारे उपवास करणं शक्य नाही, तरीही उपवास करण्याची इच्छा आहे, त्यांनी अन्न भाजून घ्यावं. भाजलेलं अन्न पचण्यास खूप हलकं असतं. उपवासाचे पदार्थ तयार करताना मीठ, मसाले आणि साखर यांचा जास्त वापर करू नये हे लक्षात ठेवा. उपवास करताना कोणत्याही प्रकारच्या चवीचा अतिरेक न होऊ देणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे उपवासाचे पदार्थ निवडताना सुद्धा शक्यतो जितके आवश्यक आहे तितकेच खाण्याकडे कल असला पाहिजे. उपवासाच्या दिवशी अतिरिक्त प्रमाणात कुठलाही पदार्थ खाऊ नये. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी आपली रक्तातील साखर एकदम कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती सुद्धा उपवास करू शकतात, मात्र त्यांनी त्यांच्या आहार तज्ञांना विचारून योग्य ती काळजी घ्यावी. ज्या व्यक्तींना अर्ध डोकेदुखी अर्थात मायग्रेनचा त्रास आहे किंवा ज्यांना यकृत किंवा किडनीचे आजार आहेत, अशा व्यक्तींनी सुद्धा उपवास करण्याआधी त्यांच्या आहार तज्ञांचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. गरोदर स्त्रियांनी नवरात्रीचे कुठल्याही प्रकारचे उपवास करू नये हे लक्षात घ्या. या उपवासासोबतच इच्छा, द्वेष, काम, क्रोध, मत्सर हे जे मनाचे सगळे विकार आहेत त्या विकारांचा त्याग करणंही अपेक्षित आहे. अशा प्रकारे केलेला उपवास निश्चितपणे मनाची आणि शरीराची शुद्धी करून शक्ती वाढवतो, आरोग्य उत्तम बनवतो. आता हे उपवास करत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये जर काही व्यायाम करत असाल, जसं पळायला जात असाल किंवा खूप मेहनतीचं काम करत असाल, तर मात्र हे उपवास करणं तुमच्यासाठी योग्य ठरत नाही.
कारण जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करता तेव्हा तुम्हाला त्या प्रमाणात आहार घेणं अपेक्षित असतं, नाहीतर शरीरामध्ये अशक्तपणा जाणवतो. मग अशा वेळी नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा? तर तुम्ही योगासनं करू शकता. अगदी घामाने डबडबाल असे कुठलेही व्यायाम या काळात करू नका, किंवा शरीराला अशक्तपणा जाणवेल अशी कुठलीही गोष्ट करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे कडक उपवास करताना शरीरात जीवनसत्व कमी होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्या प्रमाणात तसा आहार घेणं आवश्यक आहे. नवरात्रीच्या उपवासांचा उद्देश हा आहे की शरीर आरोग्यदायी बनवायचं आणि मन निरोगी बनवायचं. मन निरोगी कसं बनेल? मनाचे विकार टाकून दिले की मन निरोगी होतं. ज्या मनामध्ये द्वेष नाही, ज्या मनामध्ये कुणाबद्दलही राग नाही, ज्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा लोभ नाही, असं मन निरोगी मन म्हटलं जातं. आणि शरीर निरोगी, मन निरोगी झाल्यानंतरच ईश्वराकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो बरं का. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपण आई जगदंबेची कृपा मिळावी म्हणून एक प्रकारचं तपच करत असतो असं म्हणा ना. आणि मग या तपामध्ये सुरुवात आपल्या शरीरापासून होते. शरीर शुद्धी, मनशुद्धी आणि नंतर मनाला आई जगदंबेच्या चरणी लीन करणं, असा हा प्रवास असतो. त्यामुळे नवरात्रीचे उपवास तुम्ही करत असाल तेव्हा कुणाशीही अनावश्यक वाद घालू नका. शक्यतो मौन राहा. तुमची शक्ती कुठेही फालतू कामांमध्ये व्यर्थ जाईल असं काहीही करू नका. आहार संतुलित, नियंत्रित असताना मनाला यातना होतील अशा ठिकाणी जाऊच नका. मन प्रसन्न राहील अशाच ठिकाणांची निवड करा. संपूर्णतः मनाला आई जगदंबेच्या चरणी समर्पित करा. मग बघा, आजूबाजूचं वातावरण कितीही खराब असू द्या, त्या वातावरणातही तुम्ही मात्र आनंदीच राहाल. नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे खरं तर एक प्रवास आहे, आपल्यातल्या आमूलाग्र बदलाचा प्रवास. हा प्रवास नियमांचं काटेकोर पालन करत सुरू केला तर आपल्याला अपेक्षित ठिकाणी पोहोचवतो. मग मंडळी, तुम्ही नवरात्रीत कधी उपवास करता? कशा प्रकारे उपवास करता? नवरात्रीत उपवासासाठी आणखीन कुठल्या प्रकारचे आरोग्यदायी पदार्थ तुम्ही खाता? हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजे इतरांना सुद्धा ते मार्गदर्शक ठरेल. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा उदो लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.